सरळ झोपा. उठा उठा. पाय जास्त दुखलं का इथं? करा फोल्ड करा. गुडघेलेच गेले. उठा. उठून बसा. आजी मांडी घालता येते का? सर का इकडं. पाय खाली करा. सर का पुढं. बस. आता नीट ऐका मी काय सांगतोय. नीट ऐका मी काय सांगतोय. तर तुमच्या कमरामध्ये 3 मणक्यामध्ये गॅप आहे. 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8 L4 L5 S1 पर्यंत. पण त्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 20 वर्ष. तुम्ही वाकून काम केलं, वाकून वजन उचललं की भयंकर कमराचा त्रास होत होता पहिले, हो की नाही? कमरेचा बसून उठले झोपून उठले का वाकून असं वाकडं वाकडं चालायचं. पहिला जाणवत नव्हता, पण हे आता त्रास म्हणजे जास्त आहे. तर इकडून इकडंच आहे. ते सांगतो तुम्हाला. तुम्ही कमरेवरती आधी पडलेले, पहिले तुम्हाला वाकून काम केलं, तुम्ही वाकून वजन उचललं तर कमरामध्ये टिच्चं भरायचं. पण एखादी गोळी खाल्ली, पेन किलर खाल्ली, वगैरे लावला तरी बंद होऊन जायचं, कमी व्हायचं. पण एवढ्या 2 ते 5 वर्षात काय झालं, त्याच्यातले जे गादी असतात बऱ्याच फाटून बाहेर आल्या. म्हणून ती जी नस असते ती कमरापासून खुब्याला, गुडघ्याला, पोटीला, टाचेला कनेक्ट असते. आता ती नस गुडघ्याला कनेक्ट असल्यामुळे गुडघे तुमचे 90% गेले. गुडघे 90% गेल्यामुळे तुम्हाला जास्त उभं राहता येत नाही, चालता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसता येत नाही. आता ते सकाळी तुमची सूज कमी असते, पण संध्याकाळी सूज दुपारनंतर खूप भयंकर चढते, हो की नाही? बसून उठले वाकडं वाकडं चालतात. आता ह्या वेळेस ब्लॉक झाल्यामुळे एक शरीराला देवाने एक वरदान दिले आपल्याला, की दिवसभरात तुमच्या हजारो सेल डेट होतं, त्या रात्रीतून रिजनरेट होता. पण हा नियम तुम्हाला पाठीमागच्या 5 ते 10 वर्षापासून लागू नये. म्हणून मी जर गुडघ्याचे एक्सरे केले तर डॉक्टर म्हणते गुडघे बदला. कमरेचा MRI केला तर म्हणतील गादी सरकली, ती गादी कट करा, ऑपरेशन करा. पण ते MRI केल्यानंतर समजतं. याला 3 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात कवर होईल. मी तुम्हाला डायरेक्टली सांगू राहिलो. पण तुमचे गुडघे 90% गेले, ते 50% पुढे जाणार नाही, रिकवर होणार नाही. कारण की कोणतीही गोष्ट 3rd स्टेजच्या आत रिकवर होते, बरी होते. 3ऱ्या स्टेजच्या पुढे गेलं तर त्याला तो पार्ट बदलावाच लागतो किंवा त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नसतं. माझ्याकडे 3rd स्टेजच्या आतच रिकवर होतं किंवा कोणत्याही डॉक्टरकडे. नॅचरल जी ट्रीटमेंट असते ती 3rd स्टेजच्या आत 1001% काम करते, पण 3rd स्टेज नंतर तिचा रिकव्हरी रेट टक्केवारीनुसार ढासळतो. म्हणून तुम्ही काय केलं, आजपर्यंत पेन किलर स्टोराईड जास्त प्रमाणात खाल्ल्या. दुखलं का खाय गोळी, दुखलं का खाय गोळी, हो की नाही? पेन किलर हे फक्त आजचं दुखणं उद्या ढकलण्यासाठी काम करतं. पेन किलर किंवा मेडिसिन परमनंटली बरं करण्यासाठी तयार झालेली नाही, समजलं? म्हणून हा प्रकार वाढत गेला आणि नंतर लिमिट क्रॉस होतं गोळ्याचा, त्यानंतर काम करत नाही ना, मग अशी परिस्थिती आहे. म्हणून गोळ्या जास्त खाल्ल्या नाही पाहिजे, नाही तर त्याचा परिणाम असा होतो. एक 10 दिवसाची सेटिंग असेल, मी सांगतो तसं करा, झोपा पालतो. आता पाय का सुस्ता, समजलं का? गुडघे 80 ते 90% गेले, थोडं चाललं उभं राहिलं की लगेच पाय सुचतात, असं आहे ते. झोपा पालतो. तुम्हाला आजपर्यंत पाय कापत सुद्धा हेच माहिती आहे, बरोबर ना? पण आता बरी झाली ना ती. म्हणून संडास कोबोड का साधं आहे घरी? हा, अहो तुम्हाला बसताच येत नाही, सगळं तुमचं उपाय कार्यक्रम आहे, हो की नाही? एखादी खुर्ची घेऊन टाका, बसायला संडासची खुर्ची. दुसरं लूज 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 खुशी झोपा. माझ्याकडे नंतर खुशी झोपा. आजी सारखं पुढं. अहो खुशीवर झोपा आजी, खुशीवर झोपना. करा अशी आई करा ना. उठा, पाय इकडे, डोकं तिकडे, डोकं तिकडे, पाय इकडे करा इकडे.
खरं एकदम सरळ झोपा होता. राहिलं कुठं तुम्ही? दगडासारखे झाले फार. नॉनव्हेज खाता का तुम्ही? पहिले खायचे? पहिले खायचं पण इतकं नाही खातो. ते लाईटाचं आग म्हणजे असे भडभड आगत होते पोटात, म्हणून काय जास्त डाळीवर पाणी वर्षात खातच नाही. फालतू झोपायचं ना.